हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित याच्यामधला परिमिती हा जो घटक आहे तर त्यावर आधारित सराव प्रश्न पाहू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 22 मधील आहेत. तर त्यामध्ये विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20,000 फेरे होत असतील तर त्या बसने कापलेले अंतर किती? मग त्या बसच्या चाकाचा एक फेरा ज्यावेळेला पूर्ण होतो त्यावेळेला किती अंतर कापलं जातं हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. म्हणजे मग 20 फेरे झाल्यानंतर अंतर किती जाईल ते काढता येतील. मग ते अंतर काढणं म्हणजेच बसचं चाक वर्तुळाकार असतं, म्हणजेच त्या वर्तुळाचा परीघ काढणं. मग इथं वर्तुळाचा परीघ आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच त्या बसच्या चाकाचा परीघ होईल. मग वर्तुळाच्या परीघाचं सूत्र 2πr आहे. ह्याच्यामध्ये r म्हणजेच त्रिज्या. मग इथं व्यास दिलाय 1.4, मग त्रिज्या r त्याच्या निमपट असेल, म्हणजेच 0.7 मीटर. मग इथं किंमत घेऊया 2 गुणिले पायची किंमत दिलेली नाही, 22/7 घेऊ, गुणिले r म्हणजे 0.7. 7 जर 0.7 ला भाग घालवला तर 0.1 चा भाग जाईल. 22 गुणिले 2 44 गुणिले 0.1 उत्तर येईल 4.4 मीटर. याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला बसच्या चाकाचा एक फेरा पूर्ण होतो त्यावेळेला 4.4 मीटर इतकं अंतर कापलं जाते. असे फेरे करायचे आहेत 20,000, म्हणजे मग एकूण अंतर काढायला आपल्याला 4.4 ला 20,000 न गुणावं लागेल. कारण एक फेरा पूर्ण झाल्यानंतर 4.4 इतकं अंतर जर कापलं जात असेल तर 20,000 फेरे पूर्ण झाल्यानंतर किती अंतर कापलं जाईल हे काढायला 4.4 गुणिले 20,000 हा गुणाकार करायचा. मग 4.4 गुणिले 2 8.8 येईल आणि त्याच्यावर 4 शून्य आहेत. दशांश चिन्ह जर एक घर आपण घालून टाकलं तर शेवटचं शून्य निघून जाईल, म्हणजे 44 गुणिले 2 88, त्याच्यावर 3 शून्य येतील. एवढे मीटर अंतर ती बस पूर्ण करणार आहे. मग आता 88,000 मीटर हे अंतर हा पर्याय आपल्याला कुठेच दिलेला नाही, पण इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये 88 किलोमीटर असं दिले. मग इथं 88,000 मीटर म्हणजेच याचं जर किलोमीटरमध्ये रूपांतर केलं तर ते 88 किलोमीटर होतं. त्यामुळे या दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहेत. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? परिमिती काढायची असेल तर त्या समभुज चौकोनाची पहिल्यांदा बाजू काढावी लागेल. समजा हा एक समभुज चौकोन आपण काढूया इथं, ज्याला आपण नाव देऊ ABCD, ज्याच्यामध्ये दोन कर्णांची लांबी 24 आणि 32 दिलेली आहे. म्हणजे AC समजा 24 आहे आणि BD 32 आहे. ते कर्ण परस्परांना ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू O घेऊ. आणि या समभुज चौकोनाच्या कर्णाचा गुणधर्म असा आहे की ते कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. म्हणजे ते ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तिथं 90 अंश मापाचा कोन होतो आणि ते दोन्ही कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजेच AO जेवढा आहे तेवढाच CO असेल आणि BO जेवढा आहे तेवढाच DO असणार आहे. मग AC ची लांबी आपण 24 आहे असं गृहीत धरले. मग AO त्याच्या निमपट असेल, म्हणजेच तो असेल 12. त्याच पद्धतीने BD 32 आहे असं आपण गृहीत धरले. मग BO त्याच्या निमपट असेल 16. आता हा जो त्रिकोण आपल्याला मिळाला आहे AOB, हा काटकोन त्रिकोण आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून ज्याच्यानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच कोन AOBच्या समोरची बाजू AB आहे त्याचा वर्ग जर केला तर तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजेच AO वर्ग अधिक BO वर्ग. मग AB म्हणजेच समभुज चौकोनाची बाजू आपल्याला काढायची आहे. AO ची लांबी आपण 12 काढलेली आहे, तिथं ठेवूया त्याचा वर्ग. BO म्हणजेच 16 त्याचा वर्ग. 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256, या दोन्हीची बेरीज येईल 400. हे मिळालं आपल्याला AB चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर AB बरोबर 400चं वर्गमूळ येईल 20 सेमी. ही त्या समभुज चौकोनाची मिळाली बाजू. आपल्याला पाहिजे त्याची परिमिती किती? तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समानच असणार आहेत. एक बाजू जर 20 असेल तर उरलेल्या सर्व बाजू सुद्धा 20 असणार. म्हणजेच हा जो समभुज चौकोन आहे त्या समभुज चौकोनाच्या परिमितीचं सूत्र आपण इथं वापरू शकतो. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू 20 आहे, 20 गुणिले 4 उत्तर येईल 80 सेमी. ही झाली या समभुज चौकोनाची परिमिती. हे झालं आपलं उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 308 चौरस सेमी आहे. तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? अर्धवर्तुळाची परिमिती काढायची म्हणजेच
इथं हा अर्धवर्तुळाचा वक्राकार जो भाग आहे तो आणि या अर्धवर्तुळाचा व्यास किंवा वर्तुळाचा व्यास यांची बेरीज करायची म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती मिळणार आहे. मग अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे दोन भाग आहे त्याच्यामध्ये, एक तर अर्धवर्तुळाचा परिघ आणि व्यास यांची करायची बेरीज. मग इथं आपल्याला अर्धवर्तुळाचा परिघ काढायला पहिल्यांदा त्रिज्या माहिती पाहिजे, कारण परिघाच्या सूत्रामध्ये 2πr म्हणजे त्रिज्या आपल्याला लागणार आहे. पण ती या प्रश्नात दिलेली नाही. प्रश्नात दिले ते वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून आपण त्याची त्रिज्या काढूया. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे πr², जे दिले 308 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले r². मग 308 गुणिले 22/7 डाव्या बाजूला घेऊया, 7/22 होतील बरोबर r². मग इथं 11 भाग जाईल, 11 दुणे 22, इथं 11 दुणे 22, 8 शिल्लक राहील, 11×8 = 88, पुन्हा 2 भाग जाईल, 14, 14×7 = 98 येईल बरोबर r². मग r ची किंमत काढायला 98 वर्गमूळ चिन्हात घेऊया, कारण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आहे. r² वर्गमूळ r म्हणजेच r बरोबर वर्गमुळात 98 मिळेल. मग हे वर्गमुळात 98 याचीच आपल्याला फोड अशी करता येईल. वर्गमुळात 98 म्हणजेच 49 गुणिले 2. यापैकी 49 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. ती जर वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर घेतली तर त्याचं वर्गमूळ येईल म्हणजे 7 आणि वर्गमूळ चिन्हात 2 शिल्लक राहील. ही झाली त्रिज्या. आता त्रिज्या एकदा मिळाली की त्यावरून आपण त्या अर्धवर्तुळाची परिमिती काढू शकतो. मग त्या अर्धवर्तुळाची परिमिती काढायला अर्धवर्तुळाचा परिघ काढायचा आहे आणि त्या परिघामध्ये हा व्यास मिळवायचा आहे. मग या दोन्हींची बेरीज म्हणजेच त्या अर्धवर्तुळाची परिमिती. आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2πr आहे. आपल्याला अर्धवर्तुळ पाहिजे, त्यामुळे हे 2 काढून टाकू म्हणजे शिल्लक राहील πr अधिक व्यास म्हणजेच त्रिज्येची दुप्पट 2r होईल. मग इथे किमती ठेवूया आपण. पायची किंमत 22/7 गुणिले r म्हणजेच त्रिज्या आपण 7 वर्गमुळात 2 काढलेली आहे, अधिक 2 गुणिले r म्हणजे 2 गुणिले त्रिज्या, त्रिज्या 7 वर्गमुळात 2 आहे. मग इथं अंशात छेदात 7 ला 7 निघून जाईल, 22 वर्गमुळात 2 शिल्लक राहील, अधिक 2 गुणिले 7 म्हणजेच 14 वर्गमुळात 2. 22 वर्गमुळात 2 अधिक 14 वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 हे तसेच ठेवू आणि 22 आणि 14 यांची बेरीज येईल 36 वर्गमुळात 2 सेमी. ही परिमिती असल्यामुळे याचा एकक असेल सेमी. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. या संपूर्ण आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर या आकृतीची परिमिती किती येईल? या पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ दिले आणि एकूण सर्व चौरस आहेत. हे चौरस किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 चौरसांचं क्षेत्रफळ 54 आहे. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ समजा x² घेऊ, किंवा आपण असं गृहीत धरू की या चौरसाची बाजू x आहे. मग त्यावरून एका चौरसाचं क्षेत्रफळ असेल x². असे किती चौरस आहेत? तर 6. मग 6 चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच 6x². जे प्रश्नात आपल्याला दिले 54, म्हणून इथं आपण लिहू 6x² बरोबर 54. मग x ची किंमत काढायला 6 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, 54/6 होईल, 6 न 54 ला भाग जाईल, 6 9 54. मग x² बरोबर 9 म्हणजेच x ची किंमत मिळेल 3. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 3 ही किंमत मिळाली. म्हणजे त्या चौरसाची बाजू, हे जे सर्वच्या सर्व 6 चौरस दिलेत त्याची बाजू आपल्याला 3 एकक मिळाली. आता त्याच्यावरून परिमिती विचारली. आता बऱ्याचदा आपण चूक अशी करतो की चौरस, एक चौरस त्याच्या 4 बाजू आहेत. मग 6 चौरसाच्या बाजू 24, 24 गुणिले 3 उत्तर 72 काढतो, पण ते सुद्धा चुकीचं उत्तर आहे. ह्या आकृतीची, कुठल्याही आकृतीची परिमिती काढायची म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही बाजू आहेत त्या सर्व बाजूंची बेरीज करायची. आता इथं एका चौरसाला 4 बाजू आहेत, मग 6 चौरसाला 24 बाजू असा विचार करायचा नाही, तर पूर्ण आकृती म्हणून आपण ती विचारात घ्यायची आहे आणि मग त्याच्यानुसार एकूण बाजू किती ते मोजायची. म्हणजे ही एक बाजू 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18च बाजू आहेत. ह्याच्या आतमधल्या ह्या ज्या 3 बाजू आहेत त्या आपण गृहीत धरायच्या नाहीत, कारण त्या आकृतीच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे एकूण बाजू 18 आहेत आणि
एका बाजूची लांबी 3 आहे, मग याची परिमिती या सर्व बाजूंची बेरीज 18 बाजूंची बेरीज म्हणजेच 18 गुणिले 3 उत्तर येईल 54 एकक. ही परिमिती असल्यामुळं याचं एकक येईल, चौरस एकक येणार नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर 54. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये 54 चौरस एकक आणि 54 एकक दिले, तर आपलं उत्तर 54 एकक, कारण प्रश्नात परिमिती विचारली. हे क्षेत्रफळ असतं तर चौरस एकक उत्तर आपलं आलं असतं, पण परिमिती विचारली, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले, तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले? असा प्रश्न विचारलाय. बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय 1.4 मीटर, त्याच्यावरून त्रिज्या काढता येईल. मग त्रिज्येसाठी अक्षर आपण आर घेऊया, म्हणजेच त्या बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या आर 1.4 चे निमपट म्हणजे 0.7 मीटर आहे. मग इतकी त्रिज्या असलेल्या बैलगाडीच्या चाकाचा जर परीघ आपल्याला काढायचा असेल, तर परीघ याचाच अर्थ त्या बैलगाडीच्या चाकानं एक फेरा पूर्ण केल्यानंतर कापलेलं अंतर. मग त्यासाठी वर्तुळाच्या परिघाचं सूत्र वापरू, 2 पाय आर. 2 गुणिले पायची किंमत 22/7 घेऊ आणि आर म्हणजेच त्रिज्या 0.7. 7 न 0.7 ला भाग घालवला तर 0.1 चा भाग जाईल. 22 गुणिले 2 44 गुणिले 0.1 म्हणजेच उत्तर येईल 4.4 मीटर. याचा अर्थ एक फेरा पूर्ण केल्यानंतर त्या बैलगाडीच्या चाकानं कापलेलं अंतर असतं 4.4 मीटर. असे एकूण फेरे 750 आहेत. मग एकूण किती अंतर कापलं हे काढण्यासाठी आपल्याला 4.4 ला 750 न गुणायचं आहे. 4.4 गुणिले 750 या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 3300 मीटर. पण 3300 मीटर हा पर्याय कुठंच दिलेला नाही, पण इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये 3.3 किलोमीटर हा पर्याय दिलाय. मग 3300 मीटर म्हणजेच काय तर 3.3 किलोमीटर, कारण याला 1000 न जर भागलं 3300 मीटरला तर 3.3 किलोमीटर उत्तर मिळेल. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेमी आहे. 8.8 किलोमीटर इतके अंतर कापण्यासाठी गाडीच्या चाकाचे किती फेरे होतील? आता फेऱ्यांची संख्या विचारली आणि अंतर दिले. मागच्या प्रश्नामध्ये फेऱ्यांची संख्या दिली होती आणि अंतर काढायला सांगितलं होतं. आता इथं उलट आहे, अंतर दिले आणि फेऱ्यांची संख्या विचारली. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला त्या बैलगाडीच्या चाकाचा परिघच काढावा लागेल. त्याच्यासाठी त्रिज्या इथं दिलेली आहे 70 सेमी, त्यामुळे ती 70 सेमी त्रिज्या घेऊ. त्याच्यावरून त्या बैलगाडीच्या चाकाचा परीघ म्हणजेच वर्तुळाचा परीघ 2 पाय आर या सूत्राने आपल्याला काढता येईल. 2 गुणिले 22/7 किंमत घेऊया पायची, त्रिज्या आर म्हणजेच 70. इथं 7 न भाग घालवला 70ला तर 10 चा भाग जाईल. 22 गुणिले 2 44, 44 गुणिले 10 440 सेमी. म्हणजे ज्या वेळेला त्या बैलगाडीचं चाक एक फेरी पूर्ण करतं त्यावेळेला 440 सेंटीमीटर इतकं अंतर पार झालेलं असतं. तर अंतर आहे आता 8.8 किलोमीटर. मग एकूण किती फेऱ्या होतील किंवा एकूण फेरे यांची संख्या जर काढायची असेल तर 8.8 किलोमीटरला 440 सेंटीमीटरनं भागायचं आहे. मग हे दोन्ही एका एककामध्ये असलं पाहिजे. मग 8.8 किलोमीटर याचा अर्थ 8800 मीटर, पण आपण परीघ काढलाय सेंटीमीटरमध्ये, त्यामुळं 8800 मीटरचं सुद्धा सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, त्यामुळे त्यावर आणखी 2 शून्य द्यायचे. त्यामुळं अंतर येईल 8,80,000 सेंटीमीटर. मग 8,80,000ला आपल्याला 440 न भागावं लागेल, म्हणजे मग एकूण फेऱ्यांची संख्या मिळेल 44 एक्के 44 दुणे 88 वर 3 शून्य, म्हणजे एकूण फेरे होतील 2000. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा प्रश्न आहे. आपल्याला त्या ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिलाय 2.1 मीटर, त्याच्यावरून त्रिज्या काढता येईल. त्याच्या निमपट म्हणजे 2.1 चे निमपट काढायचे, म्हणजे त्याला 2 न भागायचं, एवढी असेल त्रिज्या. आता याला भाग घालवत बसण्यापेक्षा 2.1/2 असंच ठेवू. ही झाली त्या ट्रॅक्टरच्या चाकाची त्रिज्या. त्याच्यावरून आता ह्या चाकाचा परीघ काढूया, म्हणजे एका फेरीमध्ये कापलेलं अंतर काढता येईल. त्यासाठी वर्तुळाच्या परिघाचं सूत्र वापरायचं 2 पाय आर.
2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर त्रिज्या म्हणजेच 2.1/2. इथं अंशात आणि छेदात 2 ला 2 निघून जाईल, 7 ने भाग जाईल. पहिल्यांदा 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावायचा, संख्या होईल 21, 7 त्रिक 21, त्यामुळे 3 चा भाग जाईल. 22 गुणिले 0.3 म्हणजे 6.6 मीटर इतका त्या वर्तुळाच्या ट्रॅक्टरच्या चाकाचा परिघ आहे. म्हणजेच एका फेरीमध्ये 6.6 इतका अंतर कापलं जाईल. मग एकूण फेऱ्या 250 आहेत आणि आपल्याला एकूण कापलेलं अंतर विचारलंय या प्रश्नात. मग ते अंतर काढायचं म्हणजेच एक फेरी पूर्ण केल्यानंतर 6.6 मीटर इतकं अंतर कापलं जाते. अशा 250 फेऱ्या आहेत, त्यामुळे 6.6 ला 250 न गुणायचं. 6.6 गुणिले 250 उत्तर येईल 1650. तर एवढं मीटर अंतर कापलं जाईल 250 फेऱ्यांमध्ये. पण हा पर्याय आपल्याला कुठंच दिलेला नाही. पण 1.65 किलोमीटर हा पर्याय आपल्याला दिलेला आहे. म्हणजे 1650 ला जर 1000 न भागलं तर मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये होईल. याचाच अर्थ 1650 मीटर म्हणजेच 1650/1000 मीटर. मग 1750 ला 1000 न भागलं तर उत्तर येईल 1.650 आणि 1.650 म्हणजेच 1.65 किलोमीटर. तर एवढं अंतर कापलं जाईल आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय, 1.65 किलोमीटर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? एक चौरस दिलाय आपल्याला, त्याची बाजू 12 आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी 12 सेमी असणार आहे. मग याचा कर्ण जर काढला तर हे 2 काटकोन त्रिकोण तयार होतात, जे दोन्ही एकरूप आहेत. त्यातल्या एका काटकोन त्रिकोणाची परिमिती विचारली, म्हणजेच या 3 बाजूंची बेरीज. कुठल्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्यामधल्या बाजूंची बेरीज. मग हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण, त्याची परिमिती काढायची म्हणजेच त्याच्या सर्व बाजूंची बेरीज काढायची. मग हा चौरस असल्यामुळं याची एक बाजू 12 आहे, त्यामुळे दुसरी बाजू या त्रिकोणाची 12च असणार आहे. आता फक्त आपल्याला ह्या चौरसाचा कर्ण काढायचा आहे. मग त्याच्यासाठी चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधले रिलेशन वापरायचं. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू या सूत्राचा इथं उपयोग करू. मग कर्ण काढायचा आहे, वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू 12 आहे. याचा अर्थ त्या चौरसाचा कर्ण होईल 12 वर्गमुळात 2 सेमी. आता ह्याच्यामध्ये या काटकोन त्रिकोणाची परिमिती काढायची, म्हणजेच याच्या 2 बाजू आणि कर्ण यांची बेरीज करायची. मग पहिली बाजू 12 आहे, अधिक दुसरी बाजू सुद्धा 12च आहे, आणि तिसरी बाजू म्हणजे कर्ण, ज्याची लांबी आपण काढलेली 12 वर्गमुळात 2. ह्याच्यामध्ये 12 आणि 12 यांची बेरीज करता येईल 24 अधिक 12 वर्गमुळात 2. एवढी परिमिती येईल त्या त्रिकोणाची. पण हा पर्याय आपल्याला कुठंच दिसत नाही. ह्याच्यामध्ये ह्याला जर आणखी सोपं रूप आपण दिलं तर ह्या 2 पदांच्या मधून 12 कॉमन घेता येईल, म्हणजे 12 दुने 24 कंसात 2 शिल्लक राहील, अधिक 12 वर्गमुळात 2 मधले 12 कॉमन घेतले तर वर्गमुळात 2 फक्त शिल्लक राहील, सेमी. 12 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? बागेची त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्यासाठी अक्षर आपण घेऊया आर, जी 35 मीटर आहे. मग त्या बागेभोवती कुंपण घालायचं म्हणजे ती जी वर्तुळाकार बाग आहे त्या वर्तुळाकार बागेचा परिघ काढायचा आहे. म्हणजेच वर्तुळाचा परिघ, त्याचं सूत्र वापरू आपण. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर म्हणजेच त्रिज्या 35 आहे. 7 न भाग आलो तर 7 35. 22 गुणिले 5 110 गुणिले 2 220 मीटर इतका त्या वर्तुळाकार बागेचा परिघ येईल. आता ह्याच्या भोवती 4 पदरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे कुंपण घातल्यानंतर किंवा कुंपण घातल्यासाठी किती तार लागेल? परिघ म्हणजे एक पदरी कुंपण आहे, असे 4 पदरी घालायचं म्हणून त्याला 4 न गुणायचं. 220 गुणिले 4 880 मीटर इतकी तार लागेल किंवा इतकी तार घालावी लागेल. आता त्याचा प्रति मीटर खर्च 44 रुपये आहे. मग एकूण खर्च काढायला आपल्याला 880 ला 44 न गुणावं लागेल, म्हणजे मग एकूण खर्च येईल. मग 880 गुणिले 44 हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 38,720 रुपये.
एवढा खर्च येईल जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या 5/4 पट असून त्या बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी दर मीटरला 36 रुपये याप्रमाणे 1,29,600 रुपये खर्च येतो. तर त्या बागेची रुंदी किती? एक बाग आहे जी आयताकृती आहे. त्या आयताकृती बागेच्या लांबी आणि रुंदीमधला संबंध दिलाय. लांबी रुंदीच्या 5/4 पट आहे. मग समजा रुंदी x असेल तर लांबी त्याच्या 5/4 पट म्हणजेच 5/4x असणार. तर ही झाली लांबी आणि रुंदी x. आता या बागेला 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग पहिल्यांदा 1 पदरी कुंपण घालायचं म्हणजेच त्याची परिमिती काढायची. आयताच्या परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग इथं 2 कंसात लांबी म्हणजेच 5/4x अधिक रुंदी x आहे. मग इथं 2 कंसात 5 गुणिले x म्हणजेच 5x छेद 4 अधिक x. इथं x चा छेद काय नाही म्हणजे 1. तिरकस गुणाकार करावा लागेल. 5x गुणिले 1 म्हणजेच 5x अधिक 4x आणि 4 गुणिले x म्हणजे 4x छेद 4 गुणिले 1 म्हणजे 4. इथं आता 2 न 4 ला भाग जाईल 2चा, म्हणजे परिमिती येईल 5x अधिक 4x म्हणजेच 9x छेद 2. ही परिमिती दिली म्हणजे 1 पदरी कुंपण घालण्यासाठी एवढी तार लागेल. 4 पदरी जर कुंपण घालायचं असेल तर ह्या परिमितीला 4 न गुणायचं. मग 4 परिमिती किंवा 4 गुणिले परिमिती म्हणजेच काय, तर याला 4 न गुणायचं. मग पुन्हा 2 न भाग गेला तर 2 4, 9 गुणिले 2 म्हणजेच 18x. आणि आता ही जी 4 गुणिले परिमिती म्हणजेच 4 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारी जी तार आहे त्याचा खर्च 36 रुपये प्रमाणे एवढा दिलाय. मग एकूण परिमिती याची 18x मीटर आहे. परिमिती याचा अर्थ एकूण 18x मीटर लांबीची तार लागणार आहे. 36 रुपये मीटर प्रमाणे याचा खर्च जर काढायचा असेल तर एकूण खर्च म्हणजेच 18x एवढी तार आणि एका मीटरला 36 आहे म्हणून त्याला 36 न गुणायचं. आणि हा जो खर्च आहे तो दिलाय 1,29,600 रुपये बरोबर 18x गुणिले 36. आता हे सोडू म्हणजे 36 आणि 18 दोन्ही आपण डाव्या बाजूला घेऊया म्हणजे ते छेदात जाईल. याचा अर्थ 1,29,600 छेद 18 गुणिले 36 हे दोन्ही छेदात जाईल बरोबर उजव्या बाजूला शिल्लक राहील फक्त x. आता ह्या सगळ्याला जर आपण भाग घालवला तर उत्तर येईल 200. म्हणजे x ची किंमत 200 येईल. म्हणजेच 200 मीटर ही झाली रुंदी. रुंदीच विचारली होती आपल्याला 200 मीटर, पण 200 मीटर हा पर्याय इथे कुठेच दिसत नाही. 2000 मीटर दिसतोय, 250 मीटर दिसतोय, 150 मीटर दिसतोय, पण तिसरा पर्याय जो आहे 20,000 सेंटीमीटर आहे. आता 200 मीटरचं रूपांतर जर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर त्याला 100 न गुणायचं. मग 200 गुणिले 100 उत्तर 20,000 सेमी येईल. याचा अर्थ 200 मीटर म्हणजेच 20,000 सेंटीमीटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून आकृतीची परिमिती काढा. या आकृतीची परिमिती काढायची याचा अर्थ xt ही एक बाहेरची बाजू आहे, tw, xw, yz आणि xy या 5 बाजूंची लांबी त्यांची बेरीज करायची. आता याच्यापैकी xt 15 आहे आणि xy 8 आहे आणि हा काटकोन त्रिकोण दिलाय. मग पायथागोरस प्रमेय जर वापरलं तर त्याच्यावरून yt ची किंमत काढता येईल. म्हणजे त्या त्रिकोणामध्ये yt चा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल म्हणजे xt चा वर्ग अधिक xy चा वर्ग. मग yt ची किंमत काढायची आहे. xt म्हणजेच 15 त्याचा वर्ग, xy म्हणजेच 8 त्याचा वर्ग. मग 15 चा वर्ग 225 अधिक 8 चा वर्ग 64. या दोन्हीची बेरीज येईल 289 बरोबर yt चा वर्ग. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर yt आणि 100 आणि 289 चं वर्गमूळ येईल 17. म्हणजे इथं yt ही जी लांबी आहे ती 17 मिळाली. पण आपल्याला yt ची गरज नाही, आपल्याला फक्त yz एवढाच रेषाखंड पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण zt या बाजूची सुद्धा लांबी काढू शकतो, कारण twz हा सुद्धा एक काटकोन त्रिकोण दिलाय. मग त्याच्यामध्ये सुद्धा पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं तर तिथं कर्ण zt आहे. मग त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच tw चा वर्ग अधिक zw चा वर्ग. मग tw 5 आहे त्याचा वर्ग, zw 12 आहे त्याचा वर्ग, 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144, बेरीज येईल 169 आणि हे मिळालं zt चा वर्ग.
मग झेड टी काढायचं असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. 169चं वर्गमूळ 13. मग झेड टी ह्यातलं 13 आहे आणि वाय टी हा पूर्ण रेषाखंड 17 सेमी लांबीचा आहे. मग त्याच्यावरून वाय झेड काढता येईल, 4 येईल, कारण 17 मधून 13 म्हणजेच वाय टी या पूर्ण रेषाखंडातून झेड टी हा वजा केला तर वाय झेड मिळेल. मग वाय झेडची लांबी मिळाली आपल्याकडं. आता वाय झेडची लांबी मिळाली आपल्याला, एक्स वायची आहेच, एक्स टीची आहे, टी डब्ल्यूची आहे आणि झेड डब्ल्यूची पण आहे. मग या आकृतीची परिमिती काढायची म्हणजेच या सर्व बाजूंची लांबी जी आहे त्यांची बेरीज करायची. म्हणजे पहिली बाजू एक्स वाय अधिक दुसरी एक्स टी अधिक टी डब्ल्यू अधिक झेड डब्ल्यू अधिक वाय झेड. हे सर्वांची लांबी ठेवू. एक्स वायची किंमत 8, एक्स टीची 15, टी डब्ल्यू 5, झेड डब्ल्यू 12 आणि वाय झेड 4. इथं 12 आणि 8 20, 15 आणि 5 20, 20 आणि 20 40 आणि 4 44. ही येईल परिमिती या दिलेल्या आकृतीची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न हा 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवर बाहेरून अर्धवर्तुळे काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती. आता इथं एक षटकोन दिलाय, म्हणजे त्याला 6 समान बाजू असतील. तर त्या 6 समान बाजू असला हा षटकोन झाला. आता इथं असं दिले की त्या प्रत्येक बाजू जी षटकोनाची ती बाजू व्यास म्हणून अर्धवर्तुळ काढलाय. याचा अर्थ या प्रत्येक बाजूवर अशा पद्धतीनं आपण अर्धवर्तुळ काढणार. आणि आता प्रश्नात विचारले की या आकृतीची परिमिती किती. आता ह्या आकृतीची परिमिती काढायची, याचा अर्थ आता ह्या षटकोनाच्या बाजूचा काहीच संबंध राहिलेला नाही, कारण परिमिती म्हणजे त्याच्या बाहेर ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज. मग इथं बाहेरची बाजू प्रत्येक व्यासावर हा जो अर्धवर्तुळ काढलाय त्याचा वक्राकार भाग येणार. याचा अर्थ थोडक्यात प्रत्येक वर्तुळाची अर्ध परिमिती आपल्याला काढावी लागेल. मग अर्धवर्तुळाची परिमिती आपल्याला काढावी लागेल. मग वर्तुळाच्या परिमितीचे सूत्र 2 पाय आहे. अर्धवर्तुळाच्या परिमितीचे सूत्र असेल पाय आर. मग इथं आर कोणती, तर व्यास 14 सेमी आहे, त्रिज्या होईल त्याची 7. त्यामुळं पायची किंमत 22/7 घेऊ आणि त्रिज्या 7. 7ला 7 निघून जाईल. 22 सेमी इतकी या एका अर्धवर्तुळाची परिमिती येईल. असे एकूण 6 आहेत. 22 गुणिले 6 एकूण परिमिती होईल 132 सेमी. तर ही परिमिती असेल त्या आकृतीची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बऱ्याचदा आपण चुकून याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आतमध्ये सुसम षटकोन पहिल्यांदा दिलाय, म्हणजे षटकोनाची बाजू पण ह्याच्यामध्ये मिळवतो. मग 132 मध्ये 14 गुणिले 6 84 जर आपण मिळवले तर जे काही उत्तर मिळतं ते चुकीचं उत्तर मिळतं, कारण आपल्याला परिमिती काढायची म्हणजे फक्त या प्रत्येक अर्धवर्तुळाची परिमिती किंवा परिघ यांचीच बेरीज करायची आहे. त्याच्यामधल्या षटकोनाच्या बाजूंचा परिमितीमध्ये काहीच संबंध उरत नाही. त्यामुळं फक्त अर्धवर्तुळाची परिमिती जी आहे, 6 अर्धवर्तुळाची परिमिती, त्यांची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. हा पुढचा प्रश्न, प्रत्येकी 4 सेमी बाजू असलेले 4 चौरस एकमेकांना जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती. एक चौरस आहे ज्याची बाजू आहे 4 सेमी, म्हणजे हा चौरस असल्यामुळे याची प्रत्येक बाजू समान असणार. असे 4 चौरस एकमेकांना जोडले आणि मग आपल्याला विचारले की हा जो मोठा नवीन चौरस तयार होतो त्याची परिमिती किती. आता हे 2 चौरस एकमेकांना जोडले तर ह्या लहान चौरसाची, एका चौरसाची बाजू 4, दुसऱ्याची सुद्धा 4, म्हणजे याची बाजू होईल 8. म्हणजे हा जो मोठा चौरस आपल्याला मिळालाय 4 लहान चौरसांपासून, त्याची बाजू 8 मिळाली आणि चौरसाची परिमिती, त्याचं सूत्र आहे बाजू गुणिले 4 किंवा 4 गुणिले बाजू. मग त्या मोठ्या चौरसाची बाजू आपण काढलेली 8, 8 गुणिले 4 उत्तर येईल 32 सेमी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 32 सेमी, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी असत्य विधान कोणते. 4 विधानं दिलेत, एक एक पर्याय बघू. त्यातला पहिला आहे, आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते. हे विधान बरोबर आहे. आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. तिसरं बघू पहिला, समभुज त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते. हेही बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास परिघ दुप्पट होईल. हेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये जे विधान दिले, समक्षेत्र असणाऱ्या आयतांची परिमिती समान असते, हे विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता समक्षेत्र असणाऱ्या आयतांची परिमिती समान असते हे विधान चुकीचं काय ते आपण बघू.
समजा एक आयत आपल्याला असा दिलाय ज्याची रुंदी 2 आहे आणि लांबी 3 आहे. समक्षेत्र याचा अर्थ क्षेत्रफळ समान असणारे, म्हणजे 2 आयत असे दिलेत ज्यांची क्षेत्रफळ समान आहेत. समजा हा एक आयत आहे ज्याची लांबी 3 आहे, रुंदी 2 आहे, म्हणजे याचं क्षेत्रफळ होईल 3 गुणिले 2 म्हणजेच 6. आता इथं समजा आणखी एक आयत असा घेतला ज्याची लांबी 6 आहे आणि रुंदी 1 आहे. मग आता याचं क्षेत्रफळ किती असणार, तर 6 गुणिले 1 म्हणजेच 6. म्हणजे हे जे 2 आयत आपण घेतलेत त्या दोघांचंही क्षेत्रफळ समान आहे, प्रत्येकी 6. पण यांची परिमिती मग समान आहे का ते आपण बघू. पहिल्या आयतामध्ये त्याची परिमिती जर काढायची असेल तर सूत्र आपलं 2 कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणजेच 2 कंसात लांबी 3 आहे अधिक रुंदी 2 आहे. 2 गुणिले 3 अधिक 2 म्हणजेच 5 आणि 5 गुणिले 2 10. म्हणजे पहिला जो आयत आहे त्याची परिमिती 10 मिळाली आपल्याला. दुसऱ्या आयताची बघू परिमिती किती, 10च मिळते का. म्हणजे इथं सुद्धा 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं जर सूत्र वापरलं तर इथं लांबी आता 6 आहे आणि रुंदी 1 आहे. तर 2 कंसात 6 अधिक 1 म्हणजे 7, 7 दुने 14. म्हणजे इथं परिमिती मात्र मिळाली 14. याचा अर्थ असा झाला की जर 2 आयतांचं क्षेत्रफळ समान असेल तर त्यांची परिमिती सुद्धा समान असलीच पाहिजे असं नाही. त्यामुळे हे जे विधान दिले आपल्याला की समक्षेत्र असणाऱ्या आयतांची परिमिती सुद्धा समान असते ते चुकीचं विधान आहे. आणि आपण इथं आत्ता पाहिलंच की या 2 आयतांचं क्षेत्रफळ समान होतं पण परिमिती मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 4 सेमी लांबी असलेला एक चौरसाकार कागद घेऊन त्याचे 4ही कोपरे 1 सेमी गुणिले 1 सेमी मापाचे कापून घेतले तर मूळ कागदाची परिमिती व कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती यातील फरक किती सेमी येईल. आता एक चौरस मोठा आपल्याला दिला तो पहिला काढू, ज्याची लांबी 8 सेमी आहे. याची लांबी जर 8 सेमी असेल आणि हा चौरस साकार असेल तर याची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजेच 8 गुणिले 4, उत्तर येईल 32. त्यामुळे याची परिमिती 32 असेल. आता या आकृतीमध्ये असं केलंय की तो जो चौरस आहे त्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये 1-1 सेंटीमीटर कोपरा कापलेला आहे. असा कोपरा कापल्यानंतर म्हणजे हा जर कोपरा काढून टाकला तर याची परिमिती किती होईल. म्हणजे इथं 1 सेंटीमीटर, इथं 1 सेंटीमीटर, म्हणजे ही उरलेली मधली जी बाजू आहे एकूण बाजू त्याची लांबी 8 आहे तर 1-1 सेंटीमीटर काढून टाकला तर हे 6 होईल. तसंच इथंही 6, 6, 6. त्याच्यानंतर आता आकृती अशी तयार होईल कारण ते वर कोपरे काढून टाकलेले आहेत. म्हणजे इथं मध्ये ही आकृती अशा पद्धतीनं तयार होईल. आपल्याला याची परिमिती काढायची आहे. मग ह्याच्यामधल्या ज्या मोठ्या बाजू आहेत त्याची लांबी तर आपण मिळवली 6, 6, 6, 6. आता ह्या 6 मध्ये हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, म्हणजे इथं या कोपऱ्याला 2, या कोपऱ्याला 2, इथं 2 आणि इथं 2, म्हणजे 6 गुणिले 4 24 अधिक ह्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जे 2 काटकोन तयार झालेले आहेत त्या प्रत्येकाची लांबी 2-2 आहे. मग 2 गुणिले 4 म्हणजे 8, 24 अधिक 8 उत्तर मिळेल 32. म्हणजे अशा पद्धतीनं 4 कोपरे कापल्यानंतर जी आकृती मिळते त्याची परिमिती सुद्धा 32 आहे. आपल्याला विचारला या दोन्हीतला फरक. मग पहिला चौरस त्याची परिमिती 32, नवीन आकृती परिमिती 32, 32 वजा 32 उत्तर येईल 0. त्यामुळे त्याच्यामध्ये फरक काहीच पडणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. म्हणजे इथं वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. वर्तुळाचा परिघ म्हणजेच 2 पाय. मग त्या चाकाचा व्यास 1.4 दिलाय, मग त्रिज्या त्याच्या निमपट म्हणजे 0.7 असेल. मग परिघ काढायचं म्हणजे 2 पाय r, याचा अर्थ 2 गुणिले पायची किंमत 22/7 घेऊ गुणिले r म्हणजेच त्रिज्या 0.7. 7 जर भाग घालवला तर 0.1 चा भाग लागेल. 22 गुणिले 2 44 गुणिले 0.1, 44 गुणिले 0.1 म्हणजे 4.4 मीटर हा परिघ झाला. याचा अर्थ ज्यावेळेला ट्रॅक्टर एक फेरी पूर्ण करतो, ट्रॅक्टरचं चाक एक फेरी पूर्ण करतं त्यावेळेला 4.4 मीटर अंतर कापलं जाते. आता अंतर एकूण कापायचं आहे 4.4 किलोमीटर. मग एकूण फेरे किती होतील, फेऱ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. मग त्याच्यासाठी या 4.4 किलोमीटरचं पहिल्यांदा आपण मीटरमध्ये रूपांतर करू, कारण परिघ आपण मीटरमध्ये काढलाय. म्हणजे चाकाची फेरी एक फेरी पूर्ण झाल्यानंतर 4.4 मीटर इतकं अंतर कापलं जाते. त्यामुळं एकूण फेरी काढण्यासाठी 4.4 किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आणि त्याच्यासाठी त्याला 1000 न गुणायचं. मग 4.4 गुणिले 1000 उत्तर मिळेल 4400.
आता ह्या 4400ला 4.4 न भागायचं. मग छेदामधले जर आपल्याला 4.4 छेदामध्ये आहे, तिथलं डेसिमल पॉईंट काढायचं असेल तर 44 करू. आणि डेसिमल एक डिजिटनं पुढे घेतले, त्यामुळं अंशामध्ये आपण एक शून्य वाढवू. आता 44ने इथं जर भाग घालवला 44,000ला तर 44 एके 44 आणि वर 3 शून्य, म्हणजे त्या ट्रॅक्टरच्या चाकाचे एकूण फेरे होतील 1000, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे. आकृतीत चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 314 चौरस सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती? पायची व्हॅल्यू आता 3.14 दिलेली आहे. मग ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडं पाय आरचा वर्ग, कारण क्षेत्रफळ इथं दिले 314. पायची किंमत 3.14 घ्यायची आहे, गुणिले आरचा वर्ग, आणि हे जे क्षेत्रफळ आहे ते 314 दिले, त्यामुळे त्याच्या खाली 314 लिहू, बरोबर 3.14 गुणिले आरचा वर्ग. मग 3.14 जर डाव्या बाजूला आपण घेतले तर छेदात जातील, म्हणजे 314 छेद 3.14 बरोबर आरचा वर्ग. 3.14 न 314ला जर भाग घालवला तर 100चा भाग जाईल, म्हणजेच बरोबर आर वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 100चं वर्गमूळ 10, आर वर्गचं आर, याचा अर्थ आर बरोबर 10 मिळालं आपल्याला, 10 सेमी. याचा अर्थ त्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी झाली. आपल्याला विचारले चौरसाची परिमिती. मग ही वर्तुळाची त्रिज्या 10 आहे, या वर्तुळाचा व्यास म्हणजे चौरसाची बाजू आहे. जर त्रिज्या 10 असेल तर व्यास त्याच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे 10 गुणिले 2, उत्तर येईल 20 सेमी. म्हणजे या वर्तुळाचा व्यास 20 सेमी झाला, आणि तो वर्तुळाचा व्यास म्हणजेच त्या चौरसाची बाजू. आता बाजू जर आपल्याला दिली असेल तर त्याच्यावरून परिमिती आपण काढू शकतो. चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरायचं. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. बाजू 20 आपण काढलेली आहे, 4 गुणिले 20 उत्तर येईल 80 सेमी. त्यामुळे ही त्या चौरसाची परिमिती असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे. आकृतीत वर्तुळाकार बाग दाखवली आहे. बागेची त्रिज्या 7 सेमी आहे. एक व्यक्ती ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली तर ती किती अंतर जास्त चालत गेली? सरळ मार्गाने चालत गेली असती तर हे 7 आणि 7 म्हणजेच त्या व्यासा इतकं अंतर चालावं लागलं असतं, 14 मीटर चालावं लागलं असतं. पण अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेल्यामुळं त्या अर्धवर्तुळाचा परिघ आपल्याला काढावा लागेल, म्हणजे तेवढं अंतर त्या व्यक्तीनं कापलेलं असेल. त्या अर्धवर्तुळाचा परिघ म्हणजेच सूत्र पाय r, कारण वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय r आहे. अर्धवर्तुळ म्हणजे त्याच्या निमपट, म्हणून पाय r. पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 7, तिथं ठेवूया, 7ला 7 निघून जाईल, उत्तर येईल 22 मीटर. म्हणजे 14 किलोमीटर सरळ व्यक्ती जर ती चालत गेली असती तर 14 मीटर चालावं लागलं असतं, पण अर्धवर्तुळाकृती मार्गाने गेल्यामुळे 22 मीटर चालावं लागलं. मग किती जास्त चालावं लागलं हे काढायचं कसं, तर 22 मधनं 14 वजा करायचं, उत्तर येईल 8 मीटर. त्या व्यक्तीला 8 मीटर इतकं जास्त चालावं लागलं. पण हा पर्याय कुठंच दिलेला नाही. 800 मीटर आहे, 80 मीटर आहे, पण 8 मीटर कुठंच नाही. पण 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यामुळे पर्यायामध्ये 8 मीटर असा पर्याय न देता त्याचं दुसऱ्या स्वरूपामध्ये ते उत्तर आपल्याला दिले सेंटीमीटरमध्ये. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 आहे. त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? 4 पर्याय आपल्याला दिलेले. जर या त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर असेल आणि समानपट समजा x आपण मांडली, तर त्या त्रिकोणाच्या बाजू होतील 3x, 4x आणि 5x. आता ह्यांची परिमिती दिली म्हणजेच त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती जी आहे 24. आता 3 आणि 4 7 आणि 5 12x बरोबर 24. याच्यावरून x ची किंमत आपल्याला काढता येईल, त्याच्यासाठी 12 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 12 × 12 12 2 24. त्यामुळे x ची किंमत 2 येईल, म्हणजे ही समानपट झाली. आता ह्यावर सर्वात मोठी बाजू कोणती असेल तर 5x असणार आहे. 5x चीच फक्त किंमत काढूया, 3x आणि 4x ची किंमत काढायची गरज नाही आपल्याला. 5x म्हणजे 5 गुणिले x, आणि x ची किंमत आपण 2 काढलेली इथं, तिथं ठेवूया. 5 गुणिले 2 म्हणजेच 10 सेमी. ही झाली त्या त्रिकोणाची सर्वात मोठ्या बाजूची लांबी, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या
28 मीटर आहे त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर ₹50 प्रमाणे खर्च किती येईल? त्रिज्या दिलेली आहे त्याच्यावरून त्या वर्तुळाचा परिघ आपल्याला काढता येईल आणि वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या बागेभोवती एक पदरी कुंपण घालणं. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2πri. 2 गुणिले पायची किंमत 2207 घेऊ. आर म्हणजेच त्रिज्या जी 28 दिलेली आहे. 7 ने 28 ला भाग घालवला तर 4चा भाग जाईल. 22 गुणिले 2 44 आणि 44 गुणिले 4 176 येईल. तर एवढा परिघ त्या वर्तुळाचा येईल. म्हणजेच ज्यावेळेला बागेला एक पदरी कुंपण घालायचं असतं त्यावेळेला 176 मीटर इतकी तार लागणार आहे. मग 5 पदरी कुंपण घालायचं असेल तर 5 ने गुणायचं म्हणजे 176 गुणिले 5. मग 176 गुणिले 5 हा जर गुणाकार केला तर 6 पंचे 30, 7 3, 35 आणि 3 38, 7 3, 7 1, 5 1 5 आणि 3 8. 880 येईल. म्हणजे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 880 मीटर तार लागेल किंवा तेवढं अंतर पार करावं लागेल. मग प्रत्येक मीटरला ₹50 आहे. तर एकूण खर्च काढण्यासाठी काय करायचं तर हे एवढे एकूण जे मीटर आलेत 880 त्याला 50 ने गुणायचं. 880 गुणिले 50 उत्तर येईल 44,000. त्यामुळे ₹44,000 इतका खर्च येईल जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न दिलेल्या आकृतीमध्ये EF समांतर IH, F व I हे दोन काटकोन आहेत. EF बरोबर 24, EI बरोबर 9, FG बरोबर 7, IH बरोबर 40. तर आकृतीची परिमिती किती? मग आता ही आकृतीची परिमिती काढायची म्हणजेच EI ही एक बाजू, EF दुसरी बाजू, FG, GH आणि IH या एकूण 5 बाजूंची लांबी आपल्याला माहिती पाहिजे. मग हा जो त्रिकोण EFG आहे त्याच्यामध्ये एक बाजू 24 आहे, दुसरी 7 आहे. पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं तर तिसरी ही जी बाजू आहे EG ती 25 मिळणार. त्याच पद्धतीने दुसरा एक काटकोन त्रिकोण आहे EIH. याच्यामध्ये सुद्धा ही एक बाजू 9 आहे, दुसरी बाजू 40 आहे. याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं तर EH ही जी लांबी आहे तर ती येईल 41. मग EH ही मोठी बाजू 41 मिळाली. त्यापैकी EG ही लहान बाजू 25 मिळाली. आपल्याला पाहिजे GH हा एवढाच भाग आपल्याला गरजेचा आहे. मग GH ची लांबी जर काढायची असेल तर पूर्ण EH जो रेषाखंड आहे त्याच्यामधनं EG हा जो रेषाखंड आहे त्याची लांबी वजा करायची. मग EH 41 आहे वजा EG 25. 41 वजा 25 उत्तर येईल 16. त्यामुळे GH ही एकच बाजूची लांबी आपल्याकडे नव्हती जी आपण इथं काढली. GH बरोबर 16. आता या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे याच्यामध्ये ह्या ज्या 5 बाजू आहेत त्या 5 बाजूंची लांबी आणि त्यांची आपण बेरीज करायची. म्हणजे पहिली बाजू EI, नंतर EF, FG, GH आणि IH त्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच या दिलेल्या आकृतीची परिमिती. पहिली बाजू EI आहे. EI ची लांबी आपल्याला दिलेली आहे 9. त्यानंतर EF त्याची लांबी 24. त्याच्यानंतर FG त्याची लांबी 7. GH याची लांबी आपण काढलेली तर 16 आणि सगळ्यात शेवटी IH याची लांबी दिलेली 40. या सर्वांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. या सर्वांची बेरीज केली तर उत्तर येईल 96 सेमी. म्हणजे या दिलेल्या आकृतीची परिमिती असणार आहे 96 सेमी जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि हा पुढचा प्रश्न एका सुषम षटकोनाच्या बाजूची लांबी 6 सेमी आहे तर षटकोनाची परिमिती किती? मग षटकोन सुषम षटकोन आहे याचा अर्थ त्याच्या सर्व बाजू समान आहेत. मग हा सुषम षटकोन आहे याचा अर्थ याच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे. म्हणजे एका बाजूची लांबी जर 6 असेल तर उरलेल्या सर्व बाजूंची लांबी सुद्धा 6च असणार आहे. मग याची परिमिती सुषम षटकोनाची परिमिती काढायची म्हणजेच तर त्याचं सूत्र 6 गुणिले बाजू. मग बाजू आपल्याला 6 दिली. 6 गुणिले 6 म्हणजेच 36 सेमी. तर हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता याच्यामध्ये 36 सेमी वर्ग असा एक पर्याय शेवटी दिसतोय चौथा. पण याचं एकक सेमी वर्ग असू शकत नाही कारण ही परिमिती आहे आणि परिमितीचं एकक नेहमी सेमीच असतं. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1.